गाईज नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे रचिता. तर गाईज आज मी आंध्रा स्टाईलमध्ये बनवणार आहे तुरीची डाळ. तर त्या तुरीच्या डाळीसाठी घेतलेलं आहे साहित्य. तर तुरीच्या डाळीसाठी घेतलेली तुवर डाळ. तर ही स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आणि 15-20 अगोदर मी तिला भिजवून ठेवते पाण्यामध्ये. आता तिला मी वापरायला घेणार आहे. आणि त्याचबरोबर इथे घेतलेले चिंच. तर चिंचसुद्धा 10-15 मिनटं अगोदर पाण्यामध्ये मी घालून घेतलेली आहे आणि त्याचा आता मला चिंचचा पाण्याचा वापर करायचा आहे. तर ही चिंचसुद्धा घेतलेली आहे. त्याचबरोबर घेतलेली लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि इथे आहे हिंग पावडर. फोडणीसाठी लागणार आहे लाल मिरची, राई आणि उडदची डाळ. आणि त्याचबरोबर लागणार आहे कोथिंबीर, टमाटर, हिरवी मिरची, कांदा, लसूण आणि कढीपत्त्याची पानं. लसूण आहे ती सालीसकट मी अशी कुटून घेतलेली आहे. पहिले तिला मी धुवून घेतली, त्यानंतर तिला अशी कुटून घेतलेली आहे. तर आता मी बनवायला सुरुवात करते. तर गाईस आता पहिला आपल्याला कुकरमध्ये डाळ बॉईल करून घ्यायचे. तर मी ते कुकर घेतलेलं आहे आणि ती आपण डाळ भिजवून ठेवली होती, तिला त्या कुकरमध्ये घालायची. आता ही पहिले मी कुकरमध्ये घालून घेते आणि ही डाळ आपल्याला 3 या 4 शिट्टी घालून तिला शिजून घ्यायचे. तर डाळीमध्ये आपल्याला घालायचे टमाटर, मिरची, हळद पावडर आणि मीठ. ते सर्व घालून डाळ शिजून घ्यायचे. आता यामध्ये घालते मिरची, त्यानंतर घालते टमाटर मी असे मोठ्या साईजचे कट करून घेतलेले. त्यानंतर डाळीमध्ये लगेच शिजून जाते. त्यानंतर आपल्याला घालायचे हळदी पावडर, त्यानंतर घालायचं आपल्याला मीठ. तरी आपल्याला असं मीठ घातलेले अर्धा चमचा. आता हे सर्व घालून तिला शिजवायला ठेवूया. तर गाईस आता हिला मी शिजवायला ठेवलेली आहे. तिला आपल्याला 3-4 शिट्टी देऊन शिजवून घ्यायचे. तोपर्यंत मला घालायची भाजीसाठी घेतलेले बटाटे आणि ही बटाटे एकदम चटपटीत अशी मसालेदार बनवायचे आहे. तरी आता मी शिजून झाल्यानंतर दाखवून घेईन ही भाजी मी कशी बनवली आहे. कारण 2 रेसिपी मी एकदम बनवून दाखवू शकत नाही. तर आता पहिली मला ही भाजी बनवून घ्यायची आहे डाळ शिजेपर्यंत. तर गाईस इथे मी आता भाजीची तयारी करते. तर इथे मी पॅन घेतलं. पॅनमध्ये आता तेल घालायचं आणि आता त्यामध्ये आपल्याला घालायचं राई तडतड झाल्यानंतर बाकीचे सर्व मसाले घालायचे. आता ही राईसुद्धा तडतड झालेली आहे. आता यामध्ये घालायची हिरवी मिरची अशी मधोमध कट करून घालायचे. आता यामध्ये घालायचे कढीपत्ता, गॅस लो ठेवायचे. त्यानंतर या घालायचे हिंग पावडर. तसं छानपैकी आधी पहिला फोडणीची तयारी करून घ्यायची भाजीच्या. आता यामध्ये घालायचे हळदी पावडर, थोडीशी हळदी घालायचे. त्यानंतर घालायचे मीठ. तसं व्यवस्थित आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची अगोदर. आता त्यामध्ये घालायचं आपल्याला बटाटा. बटाटा घातल्यानंतर लगेच पटकन त्याला झाकून ठेवायचं आणि आता वाफेवरती त्याला शिजून घ्यायचं. तर गाईस भाजी शिजेपर्यंत आणि कुकर शिट्टी होईपर्यंत तोपर्यंत आता मी करणार आहे की जी आपण चिंच घेतलेली आहे तिला चालून तिचं पाणी करून घ्यायचं आहे. पहिला चांगली व्यवस्थित तिला कुसकरून घ्यायचे. एकदम सोपी रेसिपी आहे ही डाळीची. तसं हिला पण चालून घ्यायचं. तर गाईस कुकरची सुद्धा 4 शिट्टी झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊया. तसं छानपैकी चिंचचं पाणी करून घेतलेलं आहे. आता हे कुकर झालेलं आहे, त्याला साईडला पण ठेवूया. आता आपण इथे घेतलेली कढई. आता आपल्याला डाळीची फोडणीची तयारी करायची आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ऑइल. आता आपण इथे डाळ घातलेली आहे. आता आपण इथे कढईमध्ये तेल सुद्धा घालून घेतलं. आता यामध्ये घालायचे राई आणि उडदची डाळ. राई तडतडल्यानंतर आपल्याला घालायचे लसूण. लसूण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. एकदा अशी पद्धतीने बनवून बघा. आंध्रा स्टाईलमध्ये डाळ तुरीची एकदम छान आणि टेस्टी लागते. आता आपल्याला ही लसूण सुद्धा फ्राय केलेली आहे. लसूण फ्राय झाल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायचे. त्यानंतर घालायचं कांदा,
आता तेलामध्ये कांद्याला चांगला फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे हिंग पावडर. आता मी अर्धा चमचा हिंग पावडर घातलेले. व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायची मिरची, अख्खी लाल मिरची. कांदा घालायच्या अगोदर घालायचे, हे विसरले होते. आता हिला आपण तेलामध्ये व्यवस्थित पहिलं फ्राय करून घेऊया. जो तेल आहे ते त्याच तेलामध्ये घालायचं, फ्राय करून घ्यायचं. एकदम खुशबू, छान खुशबू येते जे आपण फोडणी घातली आहे त्याची. त्यामध्ये हिंग घातल्यामुळे एकदम छान खुशबू येत आहे. आता हे कांदा फ्राय व्हायपर्यंत इथे जी मी भाजी बनवायला घेतली आहे ती बघूया कशी झालेली. आता इथे भाजी पण सुद्धा शिजायला आलेली आहे बटाट्याची. तर बटाटा शिजलेला आहे. आता एकदम अशी चटपटीत झालेली आहे भाजी. आता यामध्ये घालूया वरून लाल मिरची पावडर. झालेली आहे भाजी. आता यामध्ये घालायचे लाल मिरची पावडर. अगर आमचूर घालायचं तर आमचूर पावडर घालू शकता किंवा लिंबाचा रस घालू शकता आंबटसाठी. लाल मिरची पावडर घातल्यामुळे थोडंसं झाकण लावून शिजवा ठेवूया, ताकी लाल मिरची पावडर व्यवस्थित लागेल भाजीला. तशी एकदम झटपट बनणारी बटाट्याची भाजी, चटपटीत मसालेदार फ्राय भाजी तशी पटापट झालेली आहे. तिला थोडा वेळ आपण शिजवा ठेवूया. आता इकडे डाळीची फोडणीची तयारी केली आहे. कांदा सुद्धा छानपैकी फ्राय झालेला आहे. तसं कांदा सुद्धा छानपैकी फ्राय झालेला आहे. आता यामध्ये घालायचे लाल मिरची पावडर, हळद, या बाकी काही घालायचं नाही. तशी व्यवस्थित पहिली फोडणी करून घ्यायची डाळीसाठी. आता यामध्ये घालायचे कोथिंबीर. आता त्यानंतर घालायचे चिंचेचं पाणी. तसंच पहिलं आपण करून घ्यायचं, फोडणीची तयारी करून घ्यायची. आता यामध्ये घालायचे शिजलेली डाळ. तर गाईस आता डाळ सुद्धा छानपैकी झालेली आहे. तशी शिजलेली डाळ लावू शकता. आता हिला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आपण. यामध्ये आता पाणी घालून डाळीला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण या फोडणीमध्ये डाळीला घालून घेऊया. यामध्ये अगर गोड घालायचं असेल तर गूळ किंवा साखर घालू शकता. तर मला ते घालायचं नाही आहे. मला असं आंबट तिखट अशी डाळ बनवायची. आता ही डाळ उकळायला ठेवूया थोडा वेळ झाकण लावून. एकदम सोपी रेसिपी आहे डाळीची. आता इथे भाजी सुद्धा छानपैकी झालेली आहे. तसं छान टेस्टी झालेली भाजी पाहू शकता. आता यावरती घालायचे कोथिंबीर. तशी चटपटीत बनलेली आहे बटाट्याची भाजी. तशी पटापट बनवून घ्यायची. जेव्हा आपण डाळ बनवतो त्याबरोबर अशी चटपटीत मसाला बटाट्याची भाजी अशा पद्धतीने बनवून घ्यायची. आता आपली ही भाजी झालेली आहे छानपैकी. आता गॅस सुद्धा बंद करून घेऊया. अशी एकदम टेस्टी बनलेली आहे बटाट्याची भाजी. तर गाईस बघूया डाळ कशी झालेली आहे. गॅस लो ठेवते. तर अशी छान टेस्टी झालेली आहे डाळ. जेव्हा काय बनवायचं तेव्हा काही सुचत नाही, तेव्हा मी अशी डाळ बनवते आणि त्याचबरोबर अशी चटपटीत बटाट्याची मसालेदार भाजी बनवते. त्याच मी विचार केला की चला आज आपण हिची रेसिपी घालूया. तर अशी छान टेस्टी तुरीची डाळ बनवलेली आहे एकदम आंध्रा स्टाईलमध्ये. आता मी टेस्ट करून बघते कशी झालेली आहे. एकदम स्वादिष्ट आंबट तिखट अशी छान झालेली डाळ. तर गाईस अशी डाळ बनवून घेतलेली आहे. आता त्यावरती आपण घालूया कोथिंबीर. तर गाईस तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली डाळीची तर त्यावरती कमेंट, लाईक, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.